5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा आज आपण दुसरा घटक पाहणार आहोत, प्रकरण पाहणार आहोत। याच्यामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन मध्ये सुरुवातीला जो बेस आहे तो थोडासा आपण समजून घेऊया। या ठिकाणी बघा 10 एकक म्हणजे 1 दशक घेतलेलं आहे। त्यानंतर 10 दशक म्हणजे 1 शतक, 10 शतक म्हणजे 1000 किंवा सहस्र, हजार या शब्दाला समानार्थी शब्द सहस्र आहे। 10,000 याला 1 दशहजार असं देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आता उदाहरण म्हणून घेतलं तर 10 एकक म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे अंक, तर त्या अंकांचं 1 दशक तयार होईल। एक उदाहरण म्हणून आपण घेतोय तर 1 दशक तयार होईल। तसंच 10 दशक म्हणजे 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 असे दशक आहेत। तर तसे 10 दशक म्हणजे 1 ते 10, तसं 91 ते 100 पर्यंत असे 10 दशक जर घेतले तर याचा अर्थ ते 1 शतक होणार। त्यानंतर 10 शतक म्हणजे 1 पासून 100 पर्यंत 1 शतक, 101 पासून 200 पर्यंत दुसरं शतक, 201 ते 300 पर्यंत तिसरं शतक, 301 ते 400 पर्यंत चौथं शतक, असं 901 ते 1000 पर्यंत 10वं शतक। म्हणजे 10 शतक म्हणजेच 1000 किंवा हजार या शब्दाला समानार्थी सहस्र हा देखील शब्द वापरला जातो। तर या ठिकाणी बघा संख्या घेतलेल्या आहेत आपण, पाव, त्यानंतर अर्धा, त्यानंतर पाऊण। तर याचं पुढे शतक, हजार, 10,000 मध्ये काय होतं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय। पाव, अर्धा, पाऊण हे सुरुवातीचं 100चे जर आपण भाग केले, समजा 100चा जर भाग केला सुरुवातीचा 25, त्यानंतर 50, त्यानंतर 75 आणि 100 असे 4 भाग पडतात। तर हे पाव म्हणजेच 25 येणार, 4 भाग मधला 1 भाग, 4 मधला 1। हे 50 म्हणजे अर्धा येणार, या ठिकाणी आपण अर्धा घेतला, ह्याला साडे म्हटलं जातं पुन्हा पुढे नंतर। 75 म्हणजे पाऊण येणार आणि 100 म्हणजे पूर्णपणे 1 येणार। तर असं ही यांची संख्यांची विभागणी केली जाते। घड्याळामध्ये देखील आपण पाहतो, घड्याळाचं बघा 60 मिनिटाचा 1 तास असतो। तर याचे 4 भाग जर करायचे म्हटलं तर एक भाग किती जाईल 15, दुसरा 30चा, तिसरा 45चा आणि चौथा 60चा। म्हणून या ठिकाणी बघा, तर ही अशी विभागणी होईल, 100ची विभागणी अशी होईल। तर ज्या वेळेला 12:30 वाजलेले असतात त्यावेळेला 12:30 म्हणजेच 12:30 म्हणजे 12:30, 12:15 वाजलेले असतील तर 12 वाजून 15 मिनिटं म्हणतात। तर 15 मिनिटं पावलाच पुढं सव्वा म्हटलं जातं। त्यानंतर 45 म्हणजेच पाऊण, पाऊण तास झाला म्हणतो आपण, किंवा 1:15 वाजला, याचा अर्थ 12 वाजून 45 मिनिटं झालेले आहेत। आणि पुन्हा पुढं 60 नंबर म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 पूर्ण, तर म्हणून त्याला 1 पूर्ण म्हणू, किंवा जसं 12:15, 12:30, 1:15 आणि 1 असे त्याचे 4 हे होतील। तर या ठिकाणी पहा, पाव सव्वा म्हणजे पुढं 100च्या पुढे गेल्यानंतर आता 1,200 कोणाला म्हटलं जातं, 125ला 1,200 म्हटलं जातं। 250 म्हणजे कोणाला म्हटलं जातं 225ला। तर अशा पद्धतीनं आपण इथं बघा शतक, हजार आणि 10,000चा आपण मांडणी पाहूया। तर पाव शतक म्हणजे 25, ठीक आहे। त्यानंतर अर्ध शतक म्हणजे 50, पाऊण शतक म्हणजे 75। त्याच्या पुढे हजार जर बघितलं, हे 100ची विभागणी असताना, शतक असताना, हजारचा असताना पहा, पाव हजार म्हणजे 1000चे 4 भाग करायचे, यातला पहिला भाग 250चा, अर्धा हजार म्हणजेच 500, पाऊण हजार म्हणजेच 750। त्यानंतर 10,000चंही तसंच, पाव 10,000 म्हणजे 2500, अर्धा 10,000, 10 म्हणजेच 10,000, 5,000, पाऊण 10,000 म्हणजेच 7,500। अशा पद्धतीनं या संख्येची काय होईल विभागणी आपल्याला घेता येईल। आता आपण यावर आधारित असणारे काही प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। 5 अंकी संख्येचे वाचन व लेखन, पुढे पहा आपण 2-3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत। सुरुवातीला एक संख्या दिलेली आणि तिचं वाचन आपल्याला विचारलेले। विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा,
या ठिकाणी ही 5 अंकी संख्या आहे, हिचं वाचन कसं करायचं? ही संख्या सगळ्यात शेवटी या बाजूची एकक स्थानची असेल, ही दशक स्थानची असेल, ही शतक स्थानची असेल, त्यानंतर ही सहस्त्र किंवा हजार स्थानची असेल आणि ही 10,000 स्थानची असेल. तर शतकापर्यंत, एकक दशक शतकापर्यंत आपण संख्या काय करू शकतो? 3 संख्यांचे गट करून पुढं संख्या अशा पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे ह्या संख्येचं वाचन करताना ह्या 32,569 असं या ठिकाणी काय येईल, याचं वाचन येईल 32,569. तसंच आता दुसरा प्रश्न जर पाहिला आपण, 31,009 ही संख्या कशी लिहायची, म्हणजे अंकांमध्ये कशी लिहिणार? तर 31,009 याच्यामध्ये पहा 3 संख्यांचा उल्लेख आहे, फक्त 3 अंकांचा, म्हणजेच 3, 1 आणि 9. आता या संख्येमध्ये आपल्याला लक्षात घेण्यासारखं बाब ही आहे, 31,009 या संख्येमध्ये फक्त 3 अंकांचा उल्लेख येतो. कुठल्या कुठल्या अंकांचा उल्लेख येतो? एक येतो एकक स्थान, ही येतो हजार स्थान, ही येतो 10,000 स्थान. ठीक आहे. मग मधल्या अंकांचा म्हणजे शतक स्थान आणि दशक स्थान यांचा उल्लेखच नाही इथं. ज्या वेळेला अशी संख्या येईल त्यावेळेला ज्या स्थानांचा उल्लेख नाही तिथं 0 घ्यायला लागेल. म्हणजेच हे 31 जशाला तशी घ्यायला लागतील, कॉमा देऊ आपण इथं, आणि इथं पुढं 9 ही संख्या घेतली तर त्याच्या अगोदर शतक स्थान आणि दशक स्थान या संख्यांचा उल्लेख नाही, अंकांचा उल्लेख नाही, म्हणून इथं काय घ्यायला लागेल आपल्याला? 2 शून्य घ्यायला लागतील. इथं मी इंग्रजीतनं संख्या लिहिली, हीच आता मराठीतनं संख्या लिहायची म्हटलं तर 31,009 ही अशा पद्धतीने आपल्याला लिहायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर खालची संख्या तशीच आहे, 78,325 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर आता इथं परत आपल्याला त्या संख्या म्हणून घ्यायला लागतील 78,000. ठीक आहे. 325 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर ही अशा पद्धतीने आपण त्या अंकांमध्ये लिहू शकतो. प्रॉब्लेम हा ज्या वेळेला शून्याचा वापर होणार आहे एखाद्या संख्येत त्यावेळेलाच प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो. आता उदाहरण म्हणून बघायचं घेतलं तर समजा 22,059 ही संख्या लिहायची. आता 22,059 तर ह्याच्यात उल्लेख कोण्या संख्येचा आहे बघा, 22चा एक उल्लेख आहे आणि या ठिकाणी समजा आपण 59चा एक उल्लेख आहे. मग एकक स्थान आहे, दशक स्थान आहे, पण आता मधलं कुठलं स्थान नाही? तर शतक स्थान नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो ही संख्या? तर 22,059 या अशा पद्धतीनं लिहू शकतो. ज्या स्थानाचा उल्लेख नसणार आहे त्या ठिकाणी आपण काय करायचं? 0 या अंकाचा तिथं वापर करायचा आहे. पुढचं पाहूया. पुढचा प्रश्न, 27,500 ही संख्या अंकात कशी लिहाल? आपण थोड्या वेळापूर्वी एक चार्ट पाहिला होता, त्याच्यामध्ये पाव, अर्धा, पाऊण, त्यानंतर म्हणजे साडे म्हणून आपण जे काही पुन्हा पुढं वापरणार 27,500 असेल, पावणे असतील, आहे का नाही, सव्वा असेल, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 27,500 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 27,500 त्यांनी पर्याय 4 पर्याय जे दिलेले असतात ते कन्फ्युजन मध्ये ठेवणारे पर्याय असतात. तर त्यावेळेला बाळांनो काय करायचं की सुरुवातीला ती संख्या आपणच लिहून ठेवायची की 27,500 तयार कसे होतात. तर मग या ठिकाणी आपण घेऊ तर 27,000 आणि काय येईल पुढं 500, म्हणजे 27,500 म्हणजे निम्म, बरोबर आहे. 27,500 तर 27 आणि वर अर्धा, असं काय होणार? 27,500. ठीक आहे. आता समजा असं जर असतं की 28,000 असं लिहा, 28,000, तर मग मात्र इथं काय करायला लागलं असतं आपल्याला? तर 27,750 असं लिहायला लागलं असतं. ठीक आहे. 27,500 म्हटलं असतं तर 27,500 म्हटलं असतं तर इथं आपल्याला काय लिहायला लागलं असतं? 27,250 असं. ठीक आहे. आता त्यानंतर पुढं बघा, पुढचं 5वं गणित आपलं त्याच पद्धतीचं आहे. 2,25,000 ही संख्या अंकात कशी लिहाल? 2,25,000 म्हणजे 2,250 ही संख्या अशी येईल 2,25,000 म्हटल्यावर. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं लक्षात येत असेल. आता पुढचं एक शेवटचं गणित पाहणार आहोत. एका संख्येच्या दशहजार स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. उर्वरित
सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल असा प्रश्न आहे. आता पर्यायामध्ये ज्या वेळेला ती दिलेली असतील तर ते कन्फ्युजन टाकणारे पर्याय असतात, म्हणून आपण सुरुवातीला ती संख्या अंकांमध्ये तयार करायची, तिचं वाचन करायचं आणि नंतरच त्या अक्षरामध्ये आपण लिहायचे आहे. मग दशहजार स्थानी 9 आहेत, ठीक आहे. त्यानंतर आणि एकक स्थानी 1 9 आहेत. तर मग या ठिकाणी आपल्याला ती संख्या मोजून घ्यायला लागेल. तर इथे ही 0, त्यानंतर 0 आणि 0. आता हे बरोबर आली का चुकली आपल्याला ते पाहायला लागेल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. येस, आपली बरोबर आहे. म्हणजे एकक स्थानी 9 आहे, दशहजार स्थानी 9 आहे, बाकी इतर सगळे 0 आहेत. म्हणजे या संख्येचं वाचन कसं येईल? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर 90,009 असं या संख्येचं काय येईल? वाचन येईल. आणि आपण त्या ठिकाणी तो पर्याय काय करायचा आहे? निवडायचा आहे. आता हे आपलं प्रकरण दुसरं होतं. यानंतर आपण पुढचं तिसरं प्रकरण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतवर आधारित आपण उदाहरणं घेणार आहोत. धन्यवाद.